तर विकी आणि रोशन मोगरे. रोशन मोगरे ज्याला मी नेहमीच म्हणतो 360 डिग्रीचा प्लेयर, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता असणारा खेळाडू रोशन मोगरे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. हम्म. नक्कीच या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आपण थेट प्रेक्षेपण सुद्धा यूट्यूबवर पाहू शकता. स्वराज्य चषक नांदकर आपण टाईप करू शकता किंवा ओमसाई मूवीज टाईप करून आपण थेट प्रेक्षेपण पाहू शकता यूट्यूबवर. नक्कीच अतिशय सुंदर वर्क आपण पाहिला 2 दिवस ओमसाई मूवीजचा. राकेश राकेश निपुरते कॅमेरामन आणि सिद्धेश्वर पाटील या दोघांच्या मार्फत अतिशय सुंदर वर्क पाहिला. तर दोन पंच ताबा घेत मैदानाचा उमेश केने आणि के के कृष्णा केणे. खूपच सुंदर पंचगिरी आपण पाहिली पहिल्या 2 दिवसामध्ये. एवन जोडी आहे या विभागातील गुरवली निंबवलीतील हे दोन्ही पंच. तर नक्कीच पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि राखीव सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. तर नक्कीच आजच्या दिवसाला सुरुवात होत आहे. आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होते. अंतिम दिवस आहेच. मेगा फिनाले आहे. तर नक्कीच पहिला चेंडू पहिलं षटक हाताल तो राकेश. समोर फलंदाज आकेश आहे गोलंदाज, माफ करा. आपण पाहू शकता 38 सर्कलच्या बाहेर दोन क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहेत. एक काऊ कॉर्नरच्या दिशेने डीप मध्ये. नक्कीच एक लॉंग ऑफ वाईडिश. पहिला चेंडू तडाखा बसतोय आणि चेंडू सीमा पार होतोय. षटकार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार येतोय रोशन मोगरेच्या बॅटमधून. पहिला चेंडू ओव्हर पिच चेंडू आणि सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड फटका केला. लॉंगॉनच्या वरून हा षटकार येते रोशन मोगरेच्या बॅटमधून. खातं खोलते आपलं आणि संघाचं 6 धावांनी. आकेशचं स्वागत केलं जातंय पहिल्याच चेंडूवर. आकेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट मोर द विकेट समोर फलंदाज रोशन मोगरे. यावेळेस पाहिलं आणि सोडलं, परंतु अतिशय सुंदर चेंडू, पूर्ण लांबीचा चेंडू होता. नक्कीच निर्धाव जातोय. खेळण्याचा प्रयत्न नाही केला फलंदाज रोशन याने. डॉट बॉल. चांगलं कमबॅक, चांगली वापसी गोलंदाजाची.
नक्कीच माझ्यासोबत जोडलेले गेलेले आहेत. स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकता सूरज सपाट. मागील दोन्ही दिवसापासून अतिशय सुंदर वर्क आणि आजचा शेवटचा दिवस सुद्धा अतिशय सुंदर वर्किंग. गोल्डन फिंगर सूरज सपाट. यावेळेस फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केले, परंतु तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. शॉट मिड ऑफ वरती आणि दरम्यान एक धाव पूर्ण. एका धावेने धावफलक हलते. बिनबाद 7. आता मात्र पहिल्यांदा विकी येतोय स्ट्राईकवर. समोर गोलंदाज आकेश. फुलटॉस चेंडू मिस टाइम फटका. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. महेंद्र चेंडूचा पाठलाग करतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आणि दरम्यान 2 धावा घेण्याची संधी. 2 धावेने संघाचं धावफलक घालते. बिनबाद 9. तर नवीन फलंदाज विकी यांचे बंधू उमेश येतोय. षटकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक गोलंदाज आकेश. फक्त 9 धावा खर्च केल्या या षटकामध्ये आणि एक महत्त्वपूर्ण गडी सुद्धा बाद केलाय. तर चांगली सुरुवात. नक्कीच दरम्यान सुजित जाधव समाजसेवक नांदकर यांचे इथे आगमन झालेले. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वराज्य चषक 2021 मध्ये. आयोजक स्वराज्य स्फोट नांदकरच्या वतीनं. चला जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. जांभूलपाडा संघ दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज सज्ज होतोय जयेश. नक्की दरम्यान संजय पारधी यांचं इथे आगमन झाले. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर याचं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य चषक नांदकर ऑर्गनाइज बाय स्वराज स्पोर्ट नांदकरच्या वतीनं. तर पाहूया नॉन पॉवर प्लेचं षटक. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. आकेशची एक षटकार जरूर लगावला त्याच्या षटकामध्ये. यावेळेस पहिला चेंडू दिशाहीन खराब चेंडू. पाहूया अंपायरचा इशारा येतोय वाईड आणि अवांतर अशी एक धाव 22च्या स्वरूपात. या 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावफलक घालते. 1 बाद 11. 1-1-1. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईकवर रोशन मोगरे. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच झेल होता परंतु झेल काही टिपू शकला नाही रक्षक आणि दरम्यान एक चिकी सिंगल पूर्ण होते. एका धावेने धावफलक घालते 12.
नक्कीच ओव्हरपिच चेंडू होता, परंतु निश्चित टायमिंग साधू शकला नाही फलंदाज रोशन. बॅटची कडा घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एका धाबीसाठी. जयेश पुन्हा एकदा सज्ज होतो. राईट मोर द राऊंड द विकेट ना. राईट राऊंड द विकेट. समोर फलंदाज उमेश. यावेळेस खाली राहतोय, खाली राखतोय. पाहूया दाद मागितली जाते, परंतु पंचांचा नकार येतोय. निर्धाव चेंडू. तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये. गोलंदाज जयेश याची. पहिला चेंडू नक्कीच त्याने वाईट टाकला, परंतु त्यानंतर चांगलं कमबॅक करतोय. धावसंख्या स्थिर आहे. 1/11 1/12. यावेळेस आपटी दिली चेंडूला. लेट कट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव जातोय चेंडू. यावेळेस पाहूया. यावेळेस मात्र दिशेमध्ये भरकटतोय. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंच कृष्णा केणी यांचा इशारा येतोय. इट्स अ कॉल व्हाईट सिग्नल. जयेश पुन्हा एकदा राईट राऊंड विकेटने. समोर फलंदाज उमेश. यावेळेस अजून एक खराब चेंडू. वाईट. धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या हलवारपणे पुढे सरकते. 1/14. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्रॉस बॅटेड फटका आणि निर्धाव जातोय चेंडू. वारंवार आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज उमेश. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू खोदून काढलाय. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. धुरून क्षेत्ररक्षक आला आणि चेंडू उचलला. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी. या 2 धाव्याने धावफलक घालतंय 16. जयेश सज्ज होतोय राईट राऊंड विकेटनं. यावेळेस अतिशय सुंदर चेंडू. गुडलाईन स्पॉटवरून चेंडू उसळी घेतोय. सरळ यष्टिरक्षकच्या हातामध्ये स्थिरावतोय. अशा प्रकारे षटकाची समाप्ती होते निर्धाव चेंडूने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1/16. दरम्यान श्याम शेळार आणि उत्तम घरत यांचं सुद्धा इथे आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वराज्य चषक 2021 मध्ये. नक्कीच आपण पाहूया आजच्या दिवशी खेळणारे संघ. जयदुर्गा लोणाड, आई चावंडाई आमने, गावदेवी वालसीन, बीबी स्पोर्ट इताडे, प्रिन्स 11 पीसे, अचानक जानवल, आई एकवीरा सावध, MD स्पोर्ट आमनेपाडा, NK खांडवल, दत्तकृपा चौदरपाडा. नक्कीच दरम्यान जितू मोगरे यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं. आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच अरुण जाधव सांगेगावचे समाजसेवक यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वराज्य चषक 2021 मध्ये. श्रीधर येतोय. उत्तम घरत यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्रीधर येते एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर खेळाडू. लेफ्ट हँडर बॉलर श्रीधर. लेफ्ट मोर द विकेटनं. समोर फलंदाज रोशन मोगरे. यावेळी मिस टाइम फटका खेळलाय. पाहूया शॉट फाइंडिंगचा क्षेत्ररक्षक दुरून येतोय, परंतु झेल काही पकडू शकला नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मला वाटतं सहजरित्या पूर्ण केलेली आहे रोशन याने. नक्कीच डायरेक्ट हिट लागला होता, परंतु फलंदाज सुरक्षित आपल्या घरामध्ये पोहोचलेला आहे. या 2 धावेने धावफलक घालतंय
एक बाद 18. रोशन जरूर एक षटकार नक्कीच त्याने मारला, परंतु कुठेतरी चाचपडत खेळताना दिसतोय. रोशन हा एक विस्फोटक फलंदाज आहे. मैदानाच्या चौफेर फलंदाजी करण्याची क्षमता असलेला फलंदाज आहे, परंतु काही सूर सापडत नाही रोशन याला. पाहूया श्रीधर लेफ्ट मोर द विकेट. यावेळेस पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू आणि फळीमध्ये संपर्क होत नाही, निर्धाव जातोय. रिव्हर्सचा अस्त्र बाहेर काढला होता रोशन याने, परंतु कनेक्ट करू शकला नाही. टॉसला कोणला बोलायचं सांग. यावेळेस मात्र पलटी शॉट खेळलाय रोशन मोगरे याने. चेंडू जातोय पॉइंट सीमारेषेकडे. पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. वन बाउंड सीमा पार, चौकार. थँक्यू थँक्यू डीजे. नक्कीच आता मात्र रोशनला कुठेतरी यश येतंय. पुन्हा एकदा पिचिट खेळला आणि नक्कीच या प्रयत्नामध्ये तो सफल झालेला आहे. या चौकाराने धावसंख्या वाढते. 1 बाद 22. जयदुर्गा लोणार संघाचा कर्णधार आणि चावंडाई आमनी संघाचा कर्णधार. आमनी संघाचा कर्णधार आलेला आहे, लोणार संघाचा कर्णधार यायचा आहे. यावेळेस अतिशय सुंदर फटका, देखना ड्राईव्ह, कुठलीही संधी नाही क्षेत्ररक्षकाला. चेंडू लॉंग ऑफ सीमारेषी बाहेर जातोय, चौकार. तर चला, जयदुर्गा लोणार संघाचा कर्णधार आमने संघाचा कर्णधार इथे आलेला आहे. नाणेफेकीसाठी यायचंय यानंतरचा होणारा सामना. श्रीधर लेफ्ट मोर द विकेट. यावेळेस पाहूया, पुन्हा एकदा स्विच हिट केलं होतं रोशन याने, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण शॉट थर्डमॅनच्या दिशेने. फक्त एक धाव मिळते या चेंडूवर. संघाची धावसंख्या 1 बाद 27. नक्कीच आता मात्र चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय सांघी संघ. नक्कीच दरम्यान आजच्या मेगा फिनालेमध्ये आपण एक भिवंडी परिसरातील गाजलेले नाव समालोचनामध्ये सुनील पवार यांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम 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 सुनील पवार. तर शेवटच्या चेंडूवर मात्र 2 धावा मिळालेल्या आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 29, 1 बाद 29. तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. नक्कीच आजच्या शेवटच्या दिवसासाठी सुनील पवार समालोचनासाठी आलेले आहेत. खूप खूप धन्यवाद सुनील पवार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालेला आणि धावफलक आपण पाहिला तर फक्त 29 धावा, 10च्या सरासरीने धावा जमवतोय आई एकविरा सांगे संघ. गोलंदाज येतोय ओमकार. समोर फलंदाज मात्र ज्याला आम्ही नेहमीच म्हणतो 360 डिग्रीचा प्लेअर रोशन मोगरे आहे. ओमकार राईट ओव्हर द विकेट. यावेळेस दुरून खेळलाय, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 'खराब' फिल्डिंग आणि चेंडू सीमा पार, चौकार. 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 'खराब' फिल्डिंग आणि चें
थँक्यू डीजे. नक्कीच मिसफिल्डचा फायदा इथे मिळतोय रोशन मोगरे याला. या 4 धावेने संघाची धावसंख्या 1 बाद 33. शेवटचं आणि हाणामारीचं षटक आपण ज्याला स्लॉगवर डेटवर म्हणतोय ते षटक हाताळते ओमकार. यावेळेस मिस टाइम फटका, बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय शॉट फाईन लेगच्या दिशेने. चेंडू उचलतोय स्वतः यष्टीरक्षक आणि दरम्यान एक धाव घेण्याची संधी. आता मात्र एक धावेने धावफलक आलतंय 1 बाद 34. जयदुर्गा लोणार संघाचा कर्णधार आपण यायचंय. आले का? ओके. नक्कीच या षटकानंतर आम्ही नाणेफेकी करणार आहोत. यावेळेस मिस टाइम फटका आहे. शॉट फाईन लेगला श्रीधर कुठली चुकी करत नाही आणि अशा प्रकारे उमेश हा सुद्धा डगआउटच्या आसऱ्याला जातोय. थँक्यू डीजे जालिंदर. तर नक्कीच रोशन मात्र एकतर्फा किल्ला लढवताना दिसतोय. आतापर्यंत एक षटकार आणि 3 चौकाराच्या साहाय्याने रोशन खेळतोय. विकीने आउट होण्यापूर्वी 2 धावांचं योगदान दिलं. उमेशने सुद्धा 4 धावांचं योगदान दिलं. यावेळी साफटी दिली चेंडूला. 1 बाउन्सचा इशारा येतोय गोलंदाज ओमकारसाठी. नक्कीच शेवटच्या षटकातील काही चेंडू शेष आहेत, पाहूया. ओमकार राईट मोर द विकेटनं एक युवा गोलंदाज आहे ओमकार. यावेळेस लॉफ्ट केले चेंडूला आमच्या समालोचन कक्षाच्या वरून जाणारा लांब पल्ल्याचा बिग 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 षटकार. थँक्यू डीजे. दरम्यान इताडे गावचे उद्योगपती सदानंद पाटील यांचं सुद्धा इथे आगमन झालेले. आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरच आपला हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य चषक 2021 नांदकर. तर या षटकाराने मात्र संजीवनी मिळते डावाला. धावसंख्येचा जर विचार केला तर 2 बाद 40. शेवटच्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू. यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न, खूपच दूर आहे चेंडू. ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर. पंच केके यांचा इशारा येते वाईड. ओमकार राईट मोर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू. यावेळेस मात्र लेग स्टंपला मिस करतोय आणि पंच कृष्णा केणी यांचा इशारा येतोय अजून एक फाईट. या एक धावेने धावफलक आलते 2 बाद 42. शेवटचा चेंडू मला वाटतं हाताळते गोलंदाज ओमकार. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळून काढलाय आणि दरम्यान दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय, पाहूया. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज धावचित होतोय रोशन मोगरे शेवटच्या चेंडूवर. तर अशा प्रकारे डावाची समाप्ती होते. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 43 आणि 44 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे श्रीराम स्फोट किरण स्फोट जांभूलपाडा संघासमोर. तर नक्कीच मी सुजित जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आम्ही दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. दोन्ही कर्णधार तयार आहेत, जयदुर्गा लोणाड आणि ACD आमने. हॅलो.
हॅलो. तर नक्कीच नाणेफेकी होत आहे. जयदुर्गा लोणाड विरुद्ध ACD आमने. दोन्ही कर्णधार सदानंद पाटील आणि सुजित जाधव यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो नाणेफेकी होत आहे. दरम्यान जितू मोगरे आणि अरुण जाधव यांचं इथे आगमन झालं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे स्वराज्य चषक नांदकर 2021 मध्ये. नक्कीच नाण्यावरती एका साईडला आपण पाहू शकता धैर्य ॲक्वा वॉटर सप्लायर आणि एका बाजूला स्वराज्य चषक 2021. तर नक्कीच नाणे टॉस विनर्स कर्णधाराला आपण शीतपेय देत आहोत जे आम्हाला स्पॉन्सर केलेल्या अनंता घरत यांच्या मार्फत. ACD आमने संघाने नाणेफेकी जिंकले आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केले जयदुर्गा लोणाड संघाला. तर नक्कीच आपण या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या डावाला सुरुवात करणार आहोत. तर आपण ऐकूया मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी सुनील पवार यांना. वेलकम सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद विजय घरत सर. आणि मित्रांनो, विजय घरत आणि घरत जर नाव आपण ऐकलं तर अजय घरत यांचे बंधू आणि चित्त समालोचन करताना आपण त्यांना कालपासून ऐकतोय. खूप खूप धन्यवाद दादा. तर सामन्याला सुरुवात होते. सर्वप्रथम स्वराज्य स्पोर्ट नांदकर यांच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा हा बिग शो आपण पाहतोय. आणि विजय, एकच गोष्ट लक्षात आली की भिवंडी ग्रामीण टेनिस क्रिकेट किती लोकप्रिय झालेलं आपण पाहतोय. प्रत्येक गावामध्ये खूपच छान असं एक उत्कृष्ट आयोजन पाहतोय आपण. आणि त्या दरम्यान काय सुरेख आयोजन पाहतोय. खूप छान वातावरण पाहतोय. सूर्याची किरणं खूप वेगात मैदानावर आहे, वेगात वारे वाहताना. आणि मैदानावर जर नजर टाकली आपण, नो डाऊट खूप मोठी एक भरारी झेप घेणारे आमचे दोन्ही पंच पाहतोय आपण, कृष्णा सर आणि उमेश केने सर. तर आजच्या दिवसातला पहिलाच सामना आपण पाहतोय जे आव्हान इथं मात्र उभं केलेलं आहे. 4 षटकामध्ये धावफलकावर जर पाहिले आपण 43 धावा आणि 44 धावाचं एक मापक आव्हान इथं मात्र उभं गेलं आहे. प्रति षटकामागे जर सरासरी पाहिली आपण 11 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल. काय जबरदस्त एक हाती किल्ला लढवलंय सलामीचा फलंदाज रोशन यांनी आणि संघासाठी नाबाद राहत तब्बल 31 धावाचं योगदान दिलं. नक्कीच दरम्यान तुकाराम पाटील साहेबांचे ते आगमन झालेले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे समाजसेवक नांदकर. नक्की दरम्यान सतीश सेठ साहेबांसुद्धा आगमन झालेले. वेलकम, सुस्वागतम. पहिला चेंडू खोल टप्प्याचा चेंडू जवळपास वाईड यॉर्कर चेंडू फेकला होता. बीट होतोय का जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते. इथे मात्र गोलंदाज रोशनच्या माध्यमातून एक जबरदस्त फलंदाजी केली. त्यानंतर मात्र इथं पाहतोय की आपण गोलंदाजी एक अप्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. छोटं रनअप राईटामोर द विकेट. पुढचा चेंडू या स्वतः फुल टॉसर घेऊन चिप केले चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या वरतून चेंडूला मात्र पाठवलंय. स्लीपर कव्हर बाउंड्रीच्या बाहेर जाईल. सीमा पार दमदार चौकार. प्रमोद सेलार यांना सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावरचं आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच सतीश शेलार आपल्याला सुद्धा विनंती आहे की आपण व्यासपीठावर यायचं आहे. खूप खूप स्वागत आहे स्वराज्य चषक नांदकर इथे. जितेशच्या बॅटमधून काय जबरदस्त शॉट पाहिला आपण. KS जांभूळपाडा याच पात्रा सुचिरचा फटका पाहतोय आपण. व्यवस्थित चेंडूला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. निश्चित आठवण झाली मला जितेश याला पाहून. काल 2 दिवसापूर्वीच भावाळे चषक संपला होता आणि त्यामध्ये काय जबरदस्त फलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळालं होतं या खेळाडूच्या माध्यमातून. किरण स्पोर्ट जांभूळपाडा 44 धावाचं आव्हान इथं मात्र स्वीकारताना पाहतोय आपण. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि जर पाहिलं आपण आतापर्यंत 5 धावा धावफलकावर ॲड करताना. गोलंदाज सज्ज होतोय VIP डायजे एन कडनं मारा करण्यासाठी. यावेळेस मात्र समोर खेळण्यासाठी फलंदाज जितेश एक जबरदस्त खेळाडू म्हणून त्याचं नाव साधतं. यावेळेस पात्र फटका हवेत आहे पण फसेल काय पाहायचंय. मिड ऑफच्या वरतून चेंडू जातोय लॉंग ऑफ रिजनकडे. आता मात्र रोकेल की नाही पाहायचंय. अडवण्यामध्ये यश आलेलं आहे पण त्यापूर्वी मात्र रोखू शकणार नाही. या 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय आपण फलंदाजाला. या 2 धावांनी संघात धावसंख्या आता मात्र हळूच पुढे सरकते ती बिनबाद 7.
44 धावांचं पाठलाग करताना पाहतोय आपण. एक चांगली सुरुवात अजून मी तर म्हणेन की पाहायला मिळाली नाही, कारण की 11 धावाची प्रति सरासरी. फुल टॉस, सुपर फटका, मिडविकेट रिजनकडे चेंडू फरार होईल, सीमा पार, अजून एक दमदार चौकार. सुरेख फटका पाहिला आपण. फुल टॉसवर मिडविकेट बाउंड्रीच्या बाहेर जाणारा दमदार चौकार. आता मात्र एक धमाकेदार सुरुवात पाहतोय. एक चेंडून चौकार वसूल केले आणि सुरुवात अप्रतिम पाहायला मिळाली. याच पात्र सुरेख एक शाखावर ड्राईव्ह पाहतोय आपण. काय वेगात हा चेंडू निघून जाईल एक शाखावर बाउंड्रीच्या बाहेर, अजून एक दमदार चौकार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहिलं आपण, इथं मात्र 44 धावांचं लक्ष स्वीकारताना एक खूप दमदार सुरुवात आणि लागोपाठ 3 चेंडूवर इथं मात्र अजून 3 चौकार मारता आले नाही. पण ज्यापूर्वी आतापर्यंत मारलेले तर जर पाहिलं आपण, षटकाराची हॅट्रिक देवेन वाह्य सामने संघाचा, त्यानंतर सोनाळे संघाचा भावेश, त्यानंतर जोगेंद्र भावाळे संघाचा, आणि त्यानंतर इताडेचा नवनाथ आणि किरवलीचा गोरख, त्यानंतर किरवलीचा दत्ता. आणि चौकाराची हॅट्रिक आतापर्यंत 4 फलंदाजांनी पूर्ण केली. त्यामध्ये जर पाहिलं आपण, राजेश BS किरवली, नवनाथ इताडे आणि दैवत इताडे आणि भावेश सोनाळे. पहिल्या दिवशी या मैदानावर ज्या संघाचा दबदबा होता, गावदी स्पोर्ट येवई, क्या बात आहे, एक जबरदस्त संघ म्हणून ज्याचा उल्लेख सातत्याने नेहमीच आपण करतोय. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आणि या असोसिएशनमध्ये ज्या संघाचा नंबर 1 वर रँक आहे तो म्हणजे भावाळे. इथं मात्र एक जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. 44 धावांचं लक्ष स्वीकारताना बिनबाद 15 काय जबरदस्त फलंदाजी करतोय आपण महेंद्र आणि जितेश या सलामीवीराला, किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाच्या माध्यमातून. याच पात्र हाफ ट्रॅक चेंडू होता, बाउन्सर चेंडूची हाताळणी, 1 फॉर 1चा इशारा येत्या मात्र स्कोरलेक पंच उमेश केनेसरांच्या माध्यमातून इशारा येताना जबरदस्त सुरुवात होती. बाउन्सर कुठल्या प्रकारे उत्तर नव्हतं या बाउन्सरचं. फलंदाज महेंद्र यांच्या जवळ, पण महेंद्र यांच्याकडे क्षमता आहे पलट वार करण्याची आणि पुढच्या चेंडूवर काय वार करेल इथे मात्र फलंदाज महेंद्र. राऊंड द विकेट, पुढचा चेंडू, खोलो टप्प्याचा चेंडू पुश करण्याचा प्रयत्न, जबरदस्त लेंथ लाईनच्या सहाय्याने मारा करते इथे मात्र गोलंदाज. पहिले 2 निर्धाव चेंडू दबाव टाकल्या गेले तर मात्र फलंदाजावर आता मात्र आक्रमण करावं लागेल, कारण की प्रत्येक चेंडू निर्धाव जर घेतले तर निश्चित दबाव वाढला जाईल. सुवर्ण संधी, क्या बात आहे. आदरणीय सन्माननीय भरत पाटील साहेब यांच्या माध्यमातून एक क्रिकेट रसिकासाठी खुश खबर आहे. याच पात्र कंट्रोल होता फटक्यामध्ये पाहिला आपण, शॉर्ट ऑन पुलचा फटका, डीप स्कोरलेक रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र सहज 1 रन्स कंप्लीट केल्या जाईल. लहान पोरांनी जर सेमिरिसच्या बाहेर झेल टिपल्या गेलं तर आदरणीय भरत पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपये आणि मोठ्या क्रिकेट रसिकाने जर झेल पकडला तर 100 रुपयाचं बक्षीस दिल्या जाईल. क्रिकेट रसिकासाठी सुवर्ण संधी आहे. विकी सज्ज होताना गोलंदाज, स्ट्राईकला येतं मात्र पाहतोय आपण एक जबरदस्त लिटिल मास्टर ऑफ जांभूळपाडा संघाचं मी सातत्याने उल्लेख करतो या खेळाडूचं. एक जबरदस्त फटकेबाजी करणारा जितेश सज्ज होतोय खेळण्यासाठी. जितेश स्ट्राईकला आहे सज्ज होताना खेळण्यासाठी. याच पात्रा पुलचा फटका खाली क्षेत्रामध्ये, बॅकवर्ड स्कोरली का सेमिरिसच्या बाहेर, एका टप्प्याने चेंडू फरार होईल, सीमा पार, हा चौकार. क्लास दाखवतोय प्रत्येक फटक्यामध्ये फलंदाज, सातत्याने उल्लेख का करतोय मी हे सांग जातोय. इथं मात्र फलंदाज जबरदस्त फटकेबाजी करताना लिटिल मास्टर जांभूळपाडा संघाचा अतिशय चांगला एक मौल्यवान खेळाडू खेळपट्टीवर तर मात्र ठाम मांडू नये आणि एक जबरदस्त टोलेजंग फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती 20, अजून 24 धावेची आवश्यकता असेल.
या स्पर्धा सफल झालाय. हुक करण्याचा प्रयत्न होता पण बीट होतोय आणि अजून एक सुरेख चेंडूची ते मात्र हाताळणी करतोय गोलंदाज विकी. आतापर्यंत जर पाहिलं आपण 5 चेंडू टाकले गेले आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करून संघाला वाफी करून देतोय या षटकामध्ये गोलंदाज विकी. संघर्ष करावा लागेल इथं मात्र सामना जिंकण्यासाठी, कारण की अजून 24 धावेची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी किरण स्पोर्ट जांभूळपाडा या संघाला. छोटासा रनअप राऊंड द विकेटचा मारा करताना गोलंदाज फ्रंटला आलाय. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. अजून एक खूप सुरेख चेंडूची हाताळणी आणि या षटकाची समाप्तीचा इशारा येतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावाचं लक्ष स्वीकारताना आतापर्यंत जर पाहिलं आपण किरण स्पोर्ट जांभूळपाडा संघाची बिनबाद प्रति षटकामागे 10ची सरासरी कायम ठेवलेली आहे आणि येथून मात्र सामना जिंकण्यासाठी जो टार्गेट उरलेला आहे 12 चेंडूमध्ये 24 असं समीकरण, म्हणजे जी 11ची सरासरी पहिल्या षटकापासून होती आता मात्र 12ची सरासरी पाहतोय आपण. नानकर गावाचे समाजसेवक आदरणीय सन्माननीय संतोषजी पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि साहेबांना मी विनंती करेन की आपण VIP डायव्हर यायचं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. सन्माननीय संतोष पाटील या साहेबांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि सर्वप्रथम स्वराज्य स्पोर्ट नानकर या संघाच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. स्वराज्य चषक 2021च्या या तिसऱ्या आणि अंतिम दिवसाच्या या पहिल्या सत्रामध्ये वेलकम सर. बीबी स्पोर्ट इताडे संघाचा संगणक किंवा कुठले जरी खेळाडू आला असेल तर आपण संपर्क साधायचा आयोजकाशी. आम्ही सातत्याने आपल्याला आवाज देतोय. बीबी स्पोर्ट इताडे संघाचा संगणक 12 चेंडू 24 असं समीकरण आणि स्ट्राईकला असेल इथं मात्र महेंद्र. गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू कट करायचा होता, मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली मार्गे निघून जाईल. आउटफील्ड खूप दमदार आहे, कुठल्या प्रकारची अर्थ नाही, चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार. माझी आई माऊली बसली भिवंडी शहराला, बसली भिवंडी शहराला, मानवर साधा जेवून मी आई तुझ्या चरणाला, मानवर साधा. पहिल्या दिवसापासून या स्पर्धेमध्ये रंग भरताना आपण ज्यांचा आवाज ऐकलाय असे एक सदाबहार समालोचक अजय घरत आणि खास माझे मित्र यांचे बंधू विजय घरत कॉमेंट्री बॉक्समध्ये खूप एक छान असं समालोचन आपण त्याच्या माध्यमातून ऐकलं. अभिनंदन विजय. गोलंदाज सज्ज होताना आता मात्र समीकरण 11 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. सफल झालाय. कडक पुलचा फटका भिरकावलाय चेंडूला. बॅकवर्ड स्कोलिंगच्या वरतून चेंडू निघून गेलाय. षटकार. पालखी मानाची वेताल देवाची पालखी. अमोल थेटेसाठी एक सुवर्ण संधी, खास तुमच्यासाठी एक मोठी ऑफर आहे मित्रा. तुम्ही जर बाहेर झेल घेतला तर आदरणीय भरत पाटील साहेब यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये दिल्या जाईल. क्या बात आहे. निश्चित दिवसभरात तू 2-3 झेल जरी गेला तर निश्चित तुझा आजचा दिवस सुटेल. सामना पूर्णपणे आता मात्र एकतर्फी पाहतोय आपण, कारण की एक खूप छान फटकेबाजी यावेळेस पात्र फ्रंटला आला होता आणि काय इशारा येईल पाहिजे. लाईन कुठे हे चेक करताना आमचे पंच उमेश किने सरांचे दोन्ही या समांतर रेषेत आणि वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या तिथं मात्र बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 32. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 12 धावेची आवश्यकता. महेंद्र आणि जितेशची जोडी खेळपट्टीवर आहे. काय धमाल आणि कमाल फटकेबाजी पाहतोय आपण इथं मात्र महेंद्रच्या बॅटमधून. यास पात्र हुक करायचं होतं पण व्यवस्थित फटका नाही आहे, पण खाली क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल काय पाहायचंय. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना आणि फक्त एका धावेने इथं मात्र समाधान मानतोय फलंदाज. धावसंख्येत बदल. धावसंख्या 33. 11 धावेची आवश्यकता असेल. इथून मात्र किती चेंडूचा खेळ अजून बाकी आहे. आमचे गुणलेखक खूप सुरेख स्कोरिंग करताना सूरज सपाट. पुढचा चेंडू यास पात्र कट करण्याचा प्रयत्न, फटका फसतोय बॅकवर्ड पॉइंट रिजन कडे. एक सॉफ्ट डिसमिसल आणि अशा तऱ्हेनं पहिला फलंदाज बाद होतोय. देवाच्या
बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 21 धावाचं योगदान इथं मात्र दिल्या गेलं महेंद्रच्या बॅटमधून. का जबरदस्त आणि संघाला एका चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. पहिला गडी बाद ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय. अजून सामना जिंकण्यासाठी जर पाहिलं आपण इथून मात्र फक्त आणि फक्त 11 धावेची आवश्यकता. टाळ्यांचा आवाज आपण ऐकतोय. कौतुक करताना सहकारी इथं मात्र फलंदाज महेंद्र ज्या प्रकारे फटकेबाजी इथं मात्र त्यांच्या माध्यमातून आपण पाहिली होती. गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस पात्र चुकट टप्प्यावरचा चेंडू होता आणि पाहतोय की जबरदस्त वापशी करून देताना अजून सामना संपला नाही हेच सांगतोय इथं मात्र गोलंदाज विशाल. डावखुरा गोलंदाज सज्ज होतोय VIP डायच्या एंडकडनं मारा करण्यासाठी. ज्यावेळेस पाहता एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना अतिशय वेगात एक धाव पूर्ण केली होती. आणि याचबरोबर पाहतोय आपण की षटकाची समाप्ती तीन षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावाचं लक्ष स्वीकारताना धावपलकर धावा जर पाहिले आपण 34. 6 चेंडू 10. अजून सामना संपला नाही. दोन्ही संघाकडे समान संधीत हा सामना येऊन ठेपलाय. रंगतदार सामना होईल काय हे पाहायचंय. स्वराज्य स्पोर्ट नानकरेंच्या माध्यमातून स्वराज्य चषक 2021 आपण आनंद घेतोय. थेट प्रेक्षेपण सुद्धा आपण पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. सिद्धेश एंटरटेनमेंट यांच्या माध्यमातून गावदी स्पोर्ट वालसिंग संघाचा संगणक आपण यायचं आहे. गावदी स्पोर्ट वालसिंग संघाचा संगणक किंवा कुठलाही खेळाडू जरी आला असेल तर आपण लगेच संपर्क साधायचे. त्यानंतर BB स्पोर्ट इताडे संघाचा संगणक आलेला आहे. आजचे जे सामने होणार आहेत तर प्रिन्स 11 पिसे, अचानक स्पोर्ट जानवल, आई एक्युरा सावध, त्यानंतर MD स्पोर्ट आमनेपाडा, NK स्पोर्ट खांडवल, त्यानंतर दत्तक कृपा स्पोर्ट चौदरपाडा आणि स्वराज्य स्पोर्ट नानकर या संघाला सुद्धा आपण ॲक्शनमध्ये आजच्या शेवटच्या सामन्यामध्ये पाहणार आहोत. यावेळेस पात्र उडवलंय चेंडूला. लॉंग ऑफच्या वरतून चेंडूला भिरकावतोय षटकार. पहिल्या चेंडूला घणाघाती प्रहार. धन्यवाद डीजे. काय जबरदस्त शॉट पाहिला आपण. सरळ बॅटनी सर्वात सुरक्षित फटका. फक्त 4 धावेची आवश्यकता. फुल टॉस अजून उडवलाय. काय सुरेख फटका. हा चेंडू लॉंग ऑनच्या वरतून विजयी षटकार. येलो ब्लॅक असा ड्रेस धोनी पंच कृष्णा सर आणि उमेश केने सर. खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने आपण त्या नावाचा उल्लेख करतोय आणि मैदानावर सुद्धा खूप छान अशी कामगिरी सातत्याने आपण पाहतोय. अंदाज अपना उमेश केने सर की तो बाती अलग आहे. तर सामनावीर इथं मात्र निश्चित आमचे गुण